नमस्कार अमरावती। कसा उमेदवार निवडता, काय व्हिजन घेऊन जाणार आहात तुम्ही? सर्वात आधी स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार असला पाहिजे, ही धरणं आणि सामाजिक कार्यात त्याला रस असला पाहिजे आणि त्याचा सगळा जो राजकीय आणि निवडून येण्याचं त्याच्यात कसब तर असलंच पाहिजे. काय व्हिजन घेऊन जाणार आहात? जनतेचे प्रश्न आहेत, महानगरपालिका म्हणजे स्थानिक लेवलचे आहेत. अजित पवार तुम्ही सत्तेतही आहात, तुमचे वरचे प्रश्न आहेतच, प्रश्नच येत नाही, पण लोकांची निवडणूक, जनतेचं काय काय ब्लूप्रिंट तयार केला आहे, काय महागाई आहे, बेरोजगारी आहे, हे सगळे प्रश्न आहेत. पण नाही तो याच्याशी संबंधित विषय नाही आहे. महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे काय विकासाच्या बाबतीत झालं तर आपण पाहिलं की महानगरपालिकेचं कामच म्हणजे पूर्वी एक रस्ते नाल्या छोट्या प्रमाणात मोठा निधी आपल्या महानगरपालिकेत आणण्यासाठी आपल्याला आमदारांची आवश्यकता आहे आणि त्या सुलभाताई संजीवच्या रूपानं अमरावती शहरासाठी त्यांनी प्रूव्हसुद्धा केला आहे की मोठा निधी त्यांनी आणलेला आहे शहराच्या विकासासाठी. निवडणुकीच्या पूर्वी फक्त वल्गना केल्याने विरोधकांनी तेव्हा सांगितलं की 850 कोटीची जेव्हा आपण पाणी पुरवठा योजना सांगितली तर तेव्हा ते म्हणत होते की ह्या वल्गना आहे. आम्ही तेव्हा सांगितलं, आम्ही ठाम सांगितलं की हे निवडणुकीनंतर चालू झालं आणि प्रत्यक्षात आपण पाहत आहे शहरात फिरून की प्रत्येक ठिकाणी जिथे एक टाकी होती तिथं 2 टाक्या, अशा वेगवेगळ्या ठिकाणी डबल टाक्या होत आहेत पूर्वीच्यापेक्षा. शिंबोऱ्यावरून अमरावतीत येणारी पाईपलाईनसुद्धा सुरू झालेली आहे. टाकीपर्यंत टाकणारे पाईपलाईनचं काम, फिल्ट्रेशन प्लॅन्ट, हे सर्व काम ॲट ए टाईम वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे. म्हणजे जो आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि ते खोटं बोलत नाही हे जनतेनं पुन्हा समजून घेतलं. तेव्हाही समजले होते, त्यांनी विश्वास ठेवला म्हणूनच ताईंनी निवडून आल्या आणि ताईंनी त्याच्यानंतर हे प्रूव्हसुद्धा केलं की हे आम्ही करू शकतो आणि हे केलेलं आहे. असे आहे, एकीकडे भाजप सत्तेत आहे, म्हणजे वर सत्तेत आहात तुम्ही, त्या भाजपच्या विरोधात लढतात. कसं म्हणजे कसं पाहता या निवडणुकीला, कसं पाहता तेव्हा? नाही, आपण याच्यापूर्वीसुद्धा आपण स्वबळावरच लढलो. मागच्या याच्यात 2007 दोन्ही वेळेला आपण लढलो. दोन्ही ठिकाणी आपण स्वबळावर लढलो आणि स्वबळावर चांगल्या सीट्स आणल्या. 2002च्या टर्ममध्ये आपण किशोर शेळकेंना महापौर केलं. त्याच्यानंतर 2007मध्ये रीनाताईच्या टर्ममध्ये रीनाताई नंदा महापौर झाल्या. आपले अविनाश भाऊ माडे असो, असंख्य, मी होतो त्या 2002. परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला आम्ही जो संदेश दिला, जे राष्ट्रवादीने जे काम केलं महानगरपालिकेत, ते सुद्धा उल्लेखनीय. कोणी बोट ठेवून असं काम केलं नाही. कोणतं काम म्हणजे स्वच्छ असं पारदर्शी काम आपण त्याही काळात केलं आणि यापुढे सुद्धा आमचा नक्की विश्वास आहे की मी जास्त वल्गना करणार नाही की इतक्या सीटा येतील तिथं, पण एक लार्जेस्ट पार्टी म्हणून निश्चितच आम्ही पुढे येतो आहे. निश्चितच या ठिकाणी यश खुडकेसुद्धा या निवडणुकीत सहभाग घेत आहेत. ते सुद्धा त्यांच्या युवकांच्या टीमसोबत उतरले आहेत. त्यांनीसुद्धा म्हणजे घरी जरी असलं तरी त्यांनी युवकांच्यासाठी आग्रही मागणी याच्यात असणार आहे. त्यामध्ये त्या काही उमेदवार युवकांनासुद्धा, जिथं सक्षम असे युवक आमच्याकडे आहेत त्यांनासुद्धा आपण संधी, महिलाचं तर सांगावंच नाही लागत. 50% महिला ऑलरेडी आहे, त्या कंपल्सरी देणार आहेत. कोणत्याही पार्टीला ते द्यावंच लागणार आहे. त्याच्यानं महिला संधी द्यायचं आणि महिलांनी ऑलरेडी संधी मिळालेलीच आहे. 50%पेक्षा एक सीट जास्तही देता येईल. समजा राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर करण्यासाठी जर काय कोणा पक्षासोबत युती करायची गरज पडली तर महापौर ते आता संजीव भाऊंचं आपल्याला माहीत आहे, राजकीय ते हेच आहे. त्याच्यामुळं संजीव भाऊ काय करतात ते आमचे नेतेच ते सगळं ठरवतात. त्याला असेल घर टॅक्सचा मुद्दा की तेव्हा आम्ही निवडणुकीच्या पूर्वी सांगितलं आम्ही घर टॅक्स म्हणजे आहे वाढू, घर टॅक्स होऊ देणार नाही. परंतु तेव्हाही सांगितलं का हे निवडणुकीचं प्रलोभन आहे, ते सुद्धा करून दाखवलं. हे इथं नमूद करण्याजोगतं आहे. म्हणजे ताईंनी जे सांगितलं ते झालं. त्यामुळं ज्या निवडणुकीत शब्द देईन की आम्ही, आणि निवडणुकीनंतर जे काही आम्ही बोलू निवडणुकीच्या वेळेस, ते निश्चितच पुढील काळात मोठ्या प्रमाणात निधी आणावा लागेल. शहराच्या विकासात मोठमोठ्या योजना आणावं लागेल. ताईंच्या आता योजना वर्क फ्रॉम टाऊन असो, सारथी असो, का वेगवेगळे मोठे मोठे कॉन्क्रीटचे रस्ते असो आपण पाहत आहेत. ताईंनी जे सांगितलं ते मोठा निधी आणण्याची क्षमता ताई आणि डबल आमदार असल्यामुळे आणि अजितदादांच्याकडे अर्थ खाते असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला मिळू शकते.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवार गट किती जागांवर लढणार आहे, युती करणार आहात तुम्ही? कशी पाहता या महानगरपालिका निवडणुकीला? 8 वर्षांतर होणार आहे. ही निवडणूक जवळजवळ 8 नाही तर 9 वर्षांनी होते आणि या निवडणुकी म्हणजे जे मागची इच्छुक उमेदवार आणि त्याच्यानंतर नवीन उमेदवारसुद्धा काही तयार झाले 4 वर्षाची गॅप पडल्यामुळं. त्यामुळे ह्या निवडणुकीत उमेदवारांची संख्या मोठी राहणार आहे, म्हणजे इच्छुक उमेदवाराची म्हणजे चुरसही तेवढी राहील. परंतु गेल्या निवडणूक सतत 5 वर्षापासून लांबत आहे, म्हणजे एकदम असं धरलं झालं म्हणजे एकदम 9 वर्षांनी होते असं नाही. टप्प्याटप्प्यानं कधी वाटे आज होते उद्या होते असा कालांतरानं जवळजवळ 4 वर्ष निघून गेले. त्यामुळं पक्षाची तयारी म्हणून आम्ही गेल्या 4 वर्षातही काम करत असताना मी नगरसेवकही होतो तरी प्रभाग सोडला नाही. म्हणजे 4 वर्ष ॲज ए नगरसेवक पद जरी नसलं तरी नगरसेवक म्हणून मी सतत कार्यरत होतो. तसंच पार्टीचं सुद्धा आमचं असं आहे की 5 वर्ष म्हणजे ह्याही 4 वर्षात आज होईल उद्या होईल केव्हाही सांगता येत नव्हतं. म्हणून आम्ही 4 वर्षापासून जवळजवळ या निवडणुकीच्या तयारीला लागलेलो होतो. मध्यंतरीच्या काळात विधानसभेची निवडणूक होऊन गेली आणि त्यामध्ये माननीय आमदार सौ सुलभाताई खोडके यांचा पुन्हा विजय झाला आणि त्या अमरावती मतदारसंघाच्या आमदार झाल्या. यापूर्वीसुद्धा त्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार होत्या. त्यामुळं बडनेरा आणि अमरावती मिळून हा मतदारसंघ म्हणजे महानगरपालिकेचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळं दोन्ही भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते हे जोमाने त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. मला असं वाटते की याचा फायदा आम्हाला या निवडणुकीत निश्चितच खोडके दाम्पत्याचा होणार आहे. कारण की याच्या पूर्वीच्या सुद्धा निवडणुका ज्या लढल्या गेल्या त्या आपण चांगल्या पद्धतीनं लढल्या. यापूर्वी आपण ॲडव्होकेट किशोर शेळके हे महापौर आलेले आहेत, रेणाताई नंदासुद्धा महापौर झाल्या. म्हणजे राष्ट्रवादीचं ताकद चांगल्या पद्धतीची या महानगरपालिकेच्या क्षेत्रात आहे. त्यात बरीच भर आदरणीय संजीवभाऊ खोडके यांना पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी या म्हणजे 2 आमदार झाले. त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, जनतेमध्ये सुद्धा हे म्हणजे विश्वास आहे की यावेळेला निश्चितच राष्ट्रवादीच्या सीटा येईल आणि आपण असलो पाहिजे. कारण की विकासाचा जो मुद्दा आहे तेव्हाही ताई जरी पडल्या असल्या तरी आजही बडनेरातला लोक नाव काढतात की ताईंनी जो विकास केला त्याचं नाव अजूनही निघते. आणि अमरावतीत आता जो स्पीड जो विकासाचा वाढलेला आहे तो स्पीड निरंतर राहावं यासाठी महानगरपालिकेची सत्तासुद्धा ताईंच्याच हातात दिली पाहिजे, संजीवभाऊंच्या हातात दिली पाहिजे असा लोकांचा ठाम विश्वास आहे. स्वतःच्या भरोशावर 87 जागांची तयारी केलेली आहे. कारण की दोन्ही ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते तेवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. जुने कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते तिकिटांसाठी जास्त आहे, कसा समन्वय साधत आहे? हां, ते थोडीशी त्याची ताळमेळ तो साधावाच लागते नवीन जुने कार्यकर्ते. कारण की मी सांगितलं बघा की म्हणजे नवीनही 4 वर्षात कार्यकर्ते तयार झाले आहे आणि जुनेही आमचे आता इतक्या वर्षापासूनचे कार्यकर्ते म्हणजे एक परिवार म्हणून आम्ही पक्ष आहे आमचं सर्वजण टीमवर्क म्हणून सगळं काम करतो. परंतु त्याच्यात संजीवभाऊंचे जे सगळं जे आता इतक्या वर्षाची राजकीय कला हे सगळी त्यांची अनुभव आहे त्याचा काही पदाधिकारी एक संपर्कात आहे. परंतु आम्हाला म्हणजे जे काही घेता आले जिथं शक्य होईल तिथं आम्ही त्यांना ॲडजस्ट करू. परंतु मॅक्झिमम आमची तयारी आधीच झालेली आहे. त्यांना म्हणजे जर कोणी एखादा चांगला उमेदवार येत असेल आणि जो सामाजिक क्षेत्रात असेल एखाद्या ठिकाणी काही स्कोप असला तर निश्चितच तडजोड कर. परंतु 87 जागा स्वबळावर लढण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे.